गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. माऊली नगरात दुर्गंधीचा कहर, जनावरांच्या गोठ्यामुळे आरोग्य धोक्यात. जळगाव शहरातील वार्ड क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 4, गट नंबर 89 माऊली नगर, आशाबाबा नगर परिसरात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गायी, बकरी आणि कोंबड्यांच्या गोठ्यांमुळे स्थानिक नागरिकांचे जीवन अक्षरशः असह्य झाले आहे. रहिवासी रेसिडेन्शियल क्षेत्रात उघडपणे चालवला जाणारा हा गोठा महानगरपालिकेच्या नियमांना सरळ धाब्यावर बसवणारा प्रकार ठरत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनिल बारी यांनी उभारलेला हा गोठा परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गोठ्यातील शेण व मूत्राची कोणतीही योग्य विल्हेवाट न लावल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून अस्वच्छतेचा कळस गाठला आहे. परिणामी डास, माशा व विविध कीटकांचा प्रादुर्भाव वाढून अक्षरशः नागरिकांच्या घरांमध्ये कीटकांचा सडा पडलेला असतो. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये आजारांचा धोका वाढला आहे. याशिवाय जनावरांच्या सततच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणही वाढले असून नागरिकांना रात्री झोप घेणेही कठीण झाले आहे. वारंवार विनंती करूनही संबंधित व्यक्तीकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महापालिका नियमांनुसार रहिवासी भागात अशा प्रकारे व्यावसायिक गोठा चालवणे बेकायदेशीर असताना प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ही बाब अधिकच संतापजनक ठरत आहे. आता तरी जागे व्हा, असा आक्रोश करत नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने पाहणी करून हा बेकायदेशीर गोठा हटवण्याची मागणी अदालत टाइम्स न्यूजद्वारे केली आहे. अन्यथा आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे नागरिकांनी सांगितले. महानगरपालिका अतिक्रमणधारकांच्या मागे जसे हातधुवन लागले आहेत, तसे नागरिकांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. मनपा प्रशासन तात्काळ कारवाई करणार का, की नागरिकांना अजूनही या नरकयातना सहन कराव्या लागणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याचबरोबर बातमी संपली. नमस्कार.